श्री स्वामी समर्थ जयशंकर मित्रांनो, नमस्कार. मी आज तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलो आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीबद्दलचा अतिशय अलौकिक असा प्रसंग, अतिशय दिव्य, अतिशय अलौकिक अशी घटना. ही घटना बघितल्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीवरती नतमस्तक होण्याची इच्छा निर्माण होईल. तर हा प्रसंग काय आहे, ही घटना काय आहे, हे जाणून घेण्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. ही घटना आहे 1960 ते 1970च्या काळात घडलेली. या काळात भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, विशेष करून मुंबई पुण्यासारख्या पुढारलेल्या शहरांमध्ये परिवर्तनाचे, पाश्चिमात्य देशातले वारे वाहू लागले होते. समाजातील अनेक लोकांना धर्म, संत, त्यानंतर पुराण, कथा, रूढी, परंपरा या सगळ्या बुरसटलेल्या कल्पना वाटायच्या. तसेच या लोकांना ह्या सगळ्या गोष्टी अंधश्रद्धेला खतपाणी घालतात असे वाटत होते. याला विरोध म्हणून समाजातील काही लोक एक झाले आणि त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य सुरू केले. या लोकांनी ठरवले की भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये विविध संतांच्या समाध्या आहेत, तर समाधीनंतर नक्की काय होतं हे आपण बघायला पाहिजे आणि हे विज्ञानाच्या कसोटीवर तपासायला पाहिजे. मग महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रसिद्ध, सर्वात पुरातन आणि सगळ्या लोकांमध्ये नावलौकिक असलेली समाधी म्हणजे पुण्यात असलेली ज्ञानेश्वर माऊलींची संजीवन समाधी. तर या कार्यकर्त्यांनी ठरवले की माऊलींची समाधी खोदायची, ती खोदून आतमध्ये जाऊन तपासायचं. तर त्यामध्ये खरंच ज्ञानेश्वर माऊली संजीवन रूपात सदैही हजर आहेत का, त्यांच्या शरीराचे अवशेष आपल्याला भेटतील किंवा इतर काही गोष्टी मिळतील, हे आपण विज्ञानाच्या आधारे तपासायला पाहिजे असं त्यांनी ठरवलं. या लोकांचा हा विचार तत्कालीन वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू परमपूज्य हरिभक्तपरायण श्री मामासाहेब दांडेकर म्हणजे सोनू मामा दांडेकरांना कळला. मामा या गोष्टीमुळे अतिशय उद्विग्न झाले. मामासाहेबांनी आपले मित्र असलेले ज्येष्ठ शास्त्रज्ञ श्री शुक्ल सर यांना संपर्क केला, यांना सविस्तर हकीकत कळवली आणि त्यानंतर या सगळ्या कार्यकर्त्यांना थांबवण्यासाठी आपल्याला विज्ञानाच्याच आधारे संजीवन समाधीचं महत्त्व यांना पटवून द्यावं लागेल, ही कल्पना डॉक्टर शुक्ल सरांना दिली. डॉक्टर शुक्ल सरांची पार्श्वभूमी बालपणापासूनच आध्यात्मिक होती. त्यामुळे डॉक्टर शुक्ल सरांनी मामासाहेबांना पूर्ण विश्वास दिला आणि सांगितलं की आपण पूर्ण प्रयत्न करूयात या लोकांना या सगळ्या गोष्टींपासून परावृत्त करण्याचा. डॉक्टर शुक्लांनी आपल्याजवळ असलेले गिगर म्युलर काउंटर, ज्यांनी वातावरणातील अल्फा, बीटा, गॅमा रेज म्हणजे किरणं मोजल्या जातात, त्यानंतर थर्मिस्टर बॉलोमीटर, ज्यांनी इन्फ्रारेड, अल्ट्राव्हायोलेट जे रेज असतात, ज्या किरणं असतात तेही मोजल्या जातात, तसेच फ्रिक्वेन्सी मीटर, हे तिन्ही उपकरणं सोबत घेतले. त्यानंतर लोखंड, पितळ आणि जस्त या धातूंचे जे कव्हर, जे आवरण होते ते आपल्या सोबत घेतले आणि पहाटेच्याच वेळी मामासाहेब दांडेकर, डॉक्टर शुक्ल आणि त्यांचे काही सहकारी आळंदीला येऊन पोहोचले. थोड्या वेळाच्या अंतराने हे सगळे कार्यकर्ते 200-300च्या गटामध्ये आळंदीत येऊन पोहोचले. मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी झाली. हे सगळे ऐकून आळंदीतील ग्रामस्थही मंदिराच्या महाद्वारात येऊन पोहोचले. या सगळ्या कार्यकर्त्यांसोबत त्यांचे काही डॉक्टर मित्रही होते. तसेच पाश्चिमात्य देशातनं म्हणजे फॉरेन मधून त्यांनी 3 शास्त्रज्ञही बोलवले होते, डॉक्टर बोलवले होते, तेही उतरले. आणि मग मामासाहेबांनी आणि डॉक्टर शुक्लांनी त्यांना महाद्वारातच थांबण्यास विनंती केली. महाद्वारात उभे असलेले मामासाहेब आणि डॉक्टर शुक्ल या लोकांना महाद्वारात म्हटले की आम्ही तुम्हाला तुमच्या कार्यापासून अडवणार नाही, उलट तुम्हाला मदतच करू, पण आम्ही आधी तुम्हाला काही वैज्ञानिक प्रयोग सांगतो आहोत, ते आधी तुम्ही करा आणि त्यानंतर तुमचा जो काही निष्कर्ष निघतो त्यानुसार तुम्ही तुमचा एक शेवटचं मत ठरवा. असं म्हटल्यानंतर डॉक्टर शुक्लांनी त्या कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या डॉक्टरांना पुढे केलं. त्यांना हे 3ही मीटर त्यांच्यासह समाधीच्या काही अंतरावरती बसवले, फिट केले आणि मग त्यांना सगळा वैज्ञानिक प्रयोग समजावून सांगितला. त्यांना आधी सांगितले की तुम्ही समाधीचे रिडिंग चेक करा. समाधीचे रिडिंग घेतल्यानंतर समाधीवरती आधी लोखंडाचं आवरण घाला आणि त्यानंतर समाधीचं परत रिडिंग घ्या. असंच करत जस्त आणि पितळीचंही आवरण घाला आणि परत समाधीचं रिडिंग घ्या. त्यावेळी डॉक्टर शुक्ल आणि मामासाहेब दांडेकर हे समाधीच्या गाभाऱ्याच्या बाहेर थांबले होते. त्यावेळी फक्त हे सर्व कार्यकर्ते, त्यांचे डॉक्टर मित्र असे 11-12 लोकच समाधीच्या त्या गाभाऱ्यामध्ये हजर होते. त्यांनी आधी समाधीचं रिडिंग घेतलं. हे रिडिंग प्रचंड प्रमाणात त्या मीटर्सवरती रेकॉर्ड होत होतं.
मग या लोकांनी समाधीवरती लोखंडाचं आवरण घातलं आणि परत रिडिंग घेतलं. तर जेव्हा हे लोक लोखंड, जस्त आणि पितळाचं आवरण समाधीवरती घालत होते, तेव्हा त्या रिडिंगमध्ये, त्या किरणांमध्ये फ्लक्च्युएशन येत होतं. फ्लक्च्युएशन म्हणजे ते सगळं रिडिंग वर खाली होत होतं, कमी जास्त होत होतं. हे बघून या लोकांना अतिशय आश्चर्य झालं. तेव्हा गाभाऱ्यात उपस्थित असलेल्या त्या डॉक्टरांना, कार्यकर्त्यांना, पाश्चिमात्य देशातनं, फॉरेन मधून आलेल्या डॉक्टरांना एक गोष्ट लक्षात आली की समाधीमधून फार मोठ्या प्रमाणात ऊर्जा, एनर्जी बाहेर फेकल्या चालली आहे. फार मोठ्या प्रमाणात जी ऊर्जा आहे ती उत्सर्जित होत आहे. जेव्हा ते बाहेर आले तेव्हा त्यांनी डॉक्टर शुक्लांना याबद्दल माहिती विचारली. तेव्हा डॉक्टर शुक्लांनी आणि मामासाहेब दांडेकरांनी त्यांना संजीवन समाधी म्हणजे काय, संजीवन समाधी योगी जेव्हा घेतो तेव्हा नक्की काय होतं, योगाच्या शरीरातील पंचमहाभूत हे या वैश्विक पंचमहाभूतांशी एक होऊन जातात, मिसळतात आणि ते निर्गुण देह धारण करून त्या समाधीत चैतन्य रूपाने राहतात आणि मग त्यांची जी ऊर्जा आहे ती सगळ्या विश्वाला ऊर्जा प्रदान करत असते. हे जेव्हा त्यांना समजावून सांगितलं त्यानंतर तुम्हाला गंमत वाटेल, पण त्या फॉरेनमधून आलेल्या शास्त्रज्ञापैकी, डॉक्टरांपैकी एक डॉक्टर माऊलींच्या सेवेकरता इकडे पुण्यात आळंदीतच थांबला. आणि मग ह्या सगळ्या लोकांनी तो जो आपला निर्णय होता माऊलींच्या समाधी खोदण्याचा तो रद्द केला आणि मग प्रत्येक व्यक्ती माऊलींच्या समाधीपुढे नतमस्तक झाला. आणि मग हा असा दिव्य प्रसंग घडल्यानंतर आजतागायत कुणाचीही माऊलींच्या समाधीबद्दल काहीही बोलण्याची हिंमत झालेली नाही. तो कुणीही असेना. माऊलींच्या ऊर्जा स्पंदनाची जाणीव आजच्या तारखेला, आजच्या क्षणाला, आजच्या घडीलाही प्रत्येकाला अनुभवायला येते. तुम्ही मनातनं कितीही निगेटिव्ह झालेले असा, तुमच्या डोक्यात कितीही विचारमंथन चालू असलं, तुम्ही कितीही नैराश्याने ग्रासले असाल, पण जर तुम्ही ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीवरती नतमस्तक झालात, तिथे काही क्षण थांबलात, देऊळवाड्यात, मंदिराच्या त्या सगळ्या परिसरात जरी थांबलात, तर काही काळानंतर तुमचे सगळे विचार, तुमची सगळी भावना ही सकारात्मक झालेली असते. तुम्हाला एक वेगळी चैतन्य ऊर्जा मिळालेली असते. हा आजतागायत प्रत्येक व्यक्तीचा गेल्या 700 वर्षात अनुभव आहे आणि हा मी स्वतः घेतला आहे. आळंदीतली प्रत्येक व्यक्ती, माऊलींच्या दर्शनाला येणारी प्रत्येक व्यक्ती घेत आहे. तर तुम्हीही माऊलींच्या समाधीच्या दर्शनाला नक्की या आणि हा दिव्य अनुभव स्वतः घ्या. श्री स्वामी समर्थ. जय शंकर. रामकृष्ण हरी. भविष्यात मी अशीच संत लीलांची, संत कथांची नवीन नवीन माहिती आपल्यासाठी घेऊन येणार आहे. तर आपलं चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार.